स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। पडळकर पाटील गटाने काढले महत्त्वाचे एक्के बाहेर, विरोधकांमध्ये वातावरण टाईट। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। विटा नगरपालिका निवडणुकीसाठी पडळकर आणि पाटील गटाने आपले महत्त्वाचे एक्के बाहेर काढले। प्रभाग क्रमांक 9 मधून मयुरेश विनोद गुळवणी तर प्रभाग 3 मधून संजय काका सपकाळ यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। मयुरेश गुळवणी हे युवा व अभ्यासू नेते आहेत, तर संजय काका सपकाळ हे माजी नगरसेवक आहेत। त्यांना विटा शहराचा अभ्यास आहे, त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या उमेदवारीमुळे विरोधकांमध्ये वातावरण टाईट झाले। मयुरेश गुळवणी यांचा अर्ज दाखल करतेवेळी ब्रह्मानंद पडळकर, अनिल बाबर, संग्राम माने, दाजीभाऊ पवार, पृथ्वीराज पाटील, उदय नलवडे उपस्थित होते। तर संजय काका सपकाळ यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी गुलाल लावूनच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। कार्यकर्त्यांनी विटा नगरपालिकेच्या समोरच विजयाच्या घोषणा दिल्या, त्यामुळे विट्यात निवडणुकीचा फिवर चांगलाच रंगल्याचं दिसून आलं। अरे हनुमान नगरचा धन्यवाद संजय काका, संजय काका। अरे हनुमान नगरचा धन्यवाद संजय काका, संजय काका। विजय असो, नाथ बाबाच्या नावानं सलाम करेल। पूर्ण धोरण आहे की पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष हा भाजपचा करायचा आणि त्यानंतर जी आम्ही विकासाची जी थीम तयार केल्या त्या पद्धतीने या विटा शहराच्या कायापलट करायचं काम आम्हाला जे करायचं आहे। आपण बघितलं असेल की ही नगर परिषद देशामध्ये 1 नंबरची आलेली आहे। अजूनसुद्धा हा नंबर कायम 1 नंबर ठेवायचं काम आमची जबाबदार आहे। इथं वाड्या वस्त्यावर ज्याला निधी असेल किंवा आम्हाला ताकदीनं आणायचं आहे, जिथं जिथं काम झाले नसेल तिथं आम्ही विचारपूर्वक निधी टाकणार आहोत आणि यासाठी ही नगर परिषद आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात घ्यायची आहे। भाग 3 मधून मी स्वतः संजय काका सपकाळ व सारिका संजय काका सपकाळ व दुसऱ्या आपल्या महिलांमध्ये अंबिका ताई हजारे व राहुल अण्णा हजारे या ठिकाणी आम्ही आज 3चा आम्ही अर्ज भरत आहे। तर आपण या सर्व आलेल्या नागरिकांचे या ठिकाणी आभार। दुसरी गोष्ट, आपण या प्रभागासाठी व सगळ्या गोष्टी प्रामाणिक आणि राहिलेली कामं जी काय अपुरी त्या ताकदीने आपण करणार आजपर्यंत केलेलीच आहे। 2016ला माझी पत्नी सौ सारिका संजय सपकाळ हिचं या ठिकाणी विट्या शहरामध्ये 850 मतांना लीड निवडून आलेले ते सर्व नागरिकांचं, विट्या शहराचं सगळ्यांचं आभार। आणि आमच्या आलेले मंडली वस्ती, हनुमान नगर येथील नागरिक व हजारे मळा, गोडके मळा, धुमाळ वस्ती आणि बोडरे वस्ती या ठिकाणी आमचे अविनाशराव पण इथे आहेत। बोडरे, निलेश मंडले, सोन्या मंडले, त्यानंतर आपला सर्वच परिवार, धीरज मंडले वगैरे सर्व ग्रुप, आपला मंडले ग्रुप यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आलेल्या सर्वांचं आभार मानतो। तुम्ही अर्ज दाखल करताय, लोक देखील उत्साहात आहेत। आता गुलाल हो आमचाच आहे आणि विटे शहराचा पण गुलाल आहे। आज भाजप आपल्या बरोबर ताकदीनं आहे आणि भाजपनं जी काय ताकद देणार आहे ते मोठ्या प्रमाणात ताकद देणार आहे। विटे शहराचा नगराध्यक्ष हा भाजपचाच होणार आहे आणि सगळ्या वार्डाचे नेत्याने येणार आहे, ताकदीने येणार आहे। त्या सर्व नागरिकांना घाबरून जायचं काम नाही, येणारे 27-0 करणार आहे आम्ही, त्या ताकदीने आम्ही प्रयत्न करतोय। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।